नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज उपवासाची खास अशी साबुदाण्याची रसमलाई बनवलेली आहे। एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि खूप थोड्या सामानात ही रेसिपी होते। नक्की ट्राय करा। आता श्रावण महिना सुद्धा चालू होणार आहे आणि खूप सारे वर्षातून उपवास असतात। कधी कधी गोडही खावं वाटतं, तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। साबुदाण्याची रसमलाई करण्यासाठी इथे 1 वाटी हा साबुदाणा घ्यायचा आहे भिजवलेला। आता हा रात्रीच मी भिजत घातलेला होता आणि एकदम असा मोकळा मोत्यासारखा भिजवून घ्यायचा आहे। अगदी फक्त धुवून घ्यायचा आहे आणि फक्त भिजायला घालायचा आहे 1 चमचा पाणी घालून। मग असा एकदम मोत्यासारखा सुट्टा हा साबुदाणा होतो। एकदम चिकट असलेला साबुदाणा जमणार नाही, त्याच्यामुळे असा मोकळा भिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा साबुदाणा घालायचा आहे। त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालायची आहे, 1 चमचा पिठी साखर किंवा पिठी साखरेऐवजी 1 चमचा तुम्ही साखरही यामध्ये घालू शकता। आता हे बारीक करून घ्यायचे। या पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहे। थोडंसं तूप हाताला लावलं तरी पण चालू शकतं। हे पहा, याप्रमाणे हे गोळे बनवायचे आहे। यापेक्षा मोठे बनवायचे नाही, कारण ते शिजल्यानंतर मोठे होतात। असं दाबून त्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे छान असा हा रसमलाई सारखा गोळा तयार होतो। या पद्धतीने हे सर्व आता गोळे करून घेतलेले आहे। हे पहा, याप्रमाणे दिसतात ते। त्यानंतर आता एका कढईमध्ये दूध घालायचं आहे। आता मी इथे अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे। त्यासाठी खास घेतलेलं नाही, पण रात्रीचं जे उरलेलं होतं ते दूध मी इथे घेतलेलं आहे। आता त्याची साय वगैरे काढून घेतलेली होती, त्यामुळे त्यामध्ये आता 2 चमचे मिल्क पावडर घालायचे आहे। हे पॅकेट जे आहे ते मी 10 रुपयाचं आणलेलं होतं आणि 2 चमचे साबुदाण्यासाठी वापरलं आणि उरलेलं जे आहे ते सर्व या दुधामध्ये कालवलेलं आहे। अजून गॅस मी इथे चालू केलेला नाही। ही मिल्क पावडर व्यवस्थित अशी ही मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला दुधामध्ये आणि मग गॅस हा चालू करायचा आहे। यामध्ये थोडंसं असेल तर केशर घाला। दुधाला इथे छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता। मी फक्त बदाम घातलेले आहेत, कारण बदामच आहेत घरात फक्त। आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। 1-2 मिनिट असं हलवायचं आहे। 1-2 मिनिट झाल्यानंतर यामध्ये आता जे साबुदाण्याचे गोळे बनवलेले आहेत ते सोडायचे आहेत आणि छान अशी परत उकळी येऊ द्यायची आहे। गॅस फुलच ठेवलेला आहे। इथे मस्त उकळी आलेली आहे। आता गॅस हा बारीक करायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे हे जे बॉल आहे ते व्यवस्थित असे त्यामध्ये शिजले जातील। पाच मिनिट बारीक गॅसवर हे झाकण ठेवून व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे साबुदाण्याचे जे गोळे आहेत ते आतपर्यंत मऊ असे शिजले जातात।
इथे आता 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता की हे जे साबुदाण्याचे गोळे आहेत ते एकदम असे टम्म फुगले गेलेले आहेत आणि दूधही घट्ट व्हायला आलेले आहे। आता गॅस मी इथे फुल केलेला आहे आणि त्यामध्ये आता ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धा वाटी थोडी जास्त होईल, तर अर्ध्या वाटीला थोडंसं कमी मी इथे साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला किंवा थोडीशी टेस्ट करून बघा आणि मग जेवढी पाहिजे तेवढी साखर तुम्ही त्यामध्ये घालू शकता। आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। साखरेने थोडंसं पातळ होतं दूध साखर घातल्यानंतर आणि सुरुवातीला साखर घालायची नाही, कारण ते जे बॉल आहे ते शिजले की मग साखर घालायची आहे। आता इथे 2 मिनिट हे छान शिजवून घ्यायचं आहे। थोडीशी टेस्ट करून बघायची आहे की दूध म्हणजे गोड लागत आहे की नाही ते। व्यवस्थित झालेलं आहे। एका वाटी साबुदाण्याला तुम्ही अर्ध्याच्या थोडीशी कमी घ्या, म्हणजे जास्त गोड होणार नाही। आता यावर मी परत 1 मिनिट झाकण ठेवणार आहे। आता गॅस इथे बंद करणार आहे। पाहू शकता एकदम छान अशी ही रसमलाई तयार झालेली आहे उपवासाची। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।